सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण रक्षाबंधन विशेष गोडाचा पदार्थ बनवणार आहोत जो सगळ्यांनाच आवडतो, ते म्हणजे गुलाबजाम. पण आज आपण खऱ्या अर्थाने गुलाबजाम बनवणार आहोत, कारण यामध्ये आपण गुलकंदाचं स्टफिंग करणार आहोत. चवीला अगदी छान लागतात. गुलाबजाम या नावाला आपण आज न्याय देणार आहोत आणि मस्तपैकी रसरशीत असे हे गुलाबजाम बनवणार आहोत. अगदी झटपट बनतात, चवीला खूप छान लागतात आणि रसरशीत होतात. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे खोया. मी इथे हा अमूलचा खोया घेतलेला आहे, जो 200 ग्रॅमचं हे पॅकेट येतं. तुम्ही गुलाबजामसाठी जो मावा मिळतो डेअरीमध्ये तो घेतला तरी सुद्धा चालणार आहे. हा मावा फ्रीजमध्ये ठेवलेला असतो, त्यामुळे खूप थंड असतो. तर आपल्याला आधी याला नॉर्मल रूम टेम्परेचरवरती आणून घ्यायचं आहे आणि मग असा हा कुस्करून घ्यायचा आहे. एकसारखा आपण करून घेणार आहोत. आता हा एकसारखा करून झाल्यावर याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घेतल्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून हा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे. पण त्याच्या आधी यामध्ये मी इथे मैदा वापरत आहे. तर 200 ग्रॅम माव्यासाठी मी इथे 2 चमचे इतका मैदा घेतलेला आहे. आता मैदा किती चमचे लागेल हे माव्याच्या कन्सिस्टन्सीवरती डिपेंड आहे. कारण जर मावा थोडा पातळ असेल तर मैदा थोडा जास्त लागू शकतो आणि घट्ट असा मावा असेल तर मैदा थोडासा कमी लागू शकतो. तर एक अर्धा एक चमचा वर खाली प्रमाण होऊ शकते. आता मिक्स करून घेतल्यानंतर हे मी मिक्सरच्या भांड्यामधून 2 बॅचमध्ये फिरवून घेत आहे. छोट्या भांड्याचा वापर करा म्हणजे व्यवस्थित फिरलं जाईल. थांबून थांबून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे बघा जास्त मळावं लागत नाही आणि अगदी सहज याचा गोळा असा वळला जातो. आणि यामुळे ही टिप तुम्ही जर फॉलो केली तर गुलाबजामला वरतून क्रॅकसुद्धा येणार नाही. तर दुसरी बॅचसुद्धा मी मिक्सरमधून अशीच फिरवून घेते. खूप वेळ मिक्सरचं बटन आपल्याला ऑन ठेवायचं नाहीये, थांबवून थांबवून फिरवून घ्यायचं आहे. तर आता ही दुसरी बॅचसुद्धा मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. आता याला आपण मळून घेऊया. मिक्सरमधून फिरवून घेतल्यामुळे याला जास्त मळायची गरज लागत नाही. अगदी 1-2 मिनिटामध्ये व्यवस्थित असं हे मिश्रण एकजीव होतं. माव्याचे आपण गुलाबजाम बनवत आहोत, त्यामुळे हे बनवल्यावरती आपल्याला 24 तासाच्या आत संपवायचे आहेत. खूप जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवायचे नाही आहे. तर हे पीठ बघा अगदी सहज मळलं गेलेलं आहे. अजिबात याला काही जोर वगैरे लावायची गरज पडली नाहीये किंवा दुधाचा किंवा पाण्याचा सुद्धा वापर केलेला नाहीये. आता शेवटला थोडंसं हातावरती तूप घेऊन मी याला एकदा 1 मिनिटभर आणखीन मळून घेते. एक्स्ट्राचं पाणी किंवा दूध आपण इथे अजिबात घेतलेलं नाही. आता यामध्ये मी सुरुवातीला सोडा टाकायला विसरले होते. आता मी यामध्ये अगदी चिमूटभर असा सोडा घेतलाय खाण्याचा. तुम्ही हे जेव्हा मिक्सरमध्ये फिरवून घेणार असाल तेव्हा तो ॲड केला तरी सुद्धा चालणार आहे. तर सोडा टाकलाय म्हणून पुन्हा एकदा थोडंसं मळून घेते, म्हणजे सोडा पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागेल. हे पीठ सुद्धा आता इथे माझं मळून झालेलं आहे. तोपर्यंत आपण आता पाक तयार करून घेऊयात. तर इथे मी पाकासाठी पसरट भांडं घेतलेलं आहे. पसरट भांडंच पाकासाठी घ्यायचं आहे, म्हणजे गुलाबजाम छान मुरतात आणि फुलतात सुद्धा. 2 वाट्या साखर मी इथे घेते 200 ग्रॅम खव्यासाठी. तुम्हाला जसं गोड आवडतं तसं साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. इथे मी 1.5 वाटी इतकं पाणी घेते. गुलाबजामचा पाक हा जास्त घट्ट नसतो, पातळसर असाच असतो. त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त झालं तरी चालेल. गरजेपेक्षा थोडंसं जास्तच घ्यायचं आहे, कारण आपण याला उकळी आणणार आहोत. त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडं कमी होऊ शकतं. म्हणून मी थोडंसं जास्त पाणी इथे घेतलेलं आहे. आता ही साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे. याचा आपल्याला एकतारी वगैरे पाक अजिबात करायचा नाहीये. आता बघा पाकाला उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर 1 मिनिटभर ते 2 मिनिटं जास्तीत जास्त पाक उकळवून घ्यायचा आहे. सगळ्यात शेवटी मी इथे घातलेली आहे वेलची पूड आणि केशरच्या काही काड्या घातलेल्या आहेत. याने रंग आणि सुवास दोन्ही छान येतो. पाक आपल्याला आता एक अर्धा मिनिटासाठी मी फक्त गॅसवर ठेवलाय आणि गॅस बंद करायचा आहे. तुम्हाला जर थंड झाल्यावरती यामध्ये तुम्ही रोज इसेन्स घातलं तर अजून छान चव येते. तर बघा याला पुन्हा उकळी आलेली आहे. आता ह्याच्याहून जास्त आपल्याला याला शिजवायचं नाहीये. चमच्यावरती आपण चेक करून बघूया बोटावर घेऊन. फक्त बोटं आपली अशी चिकटली पाहिजेत. एकमेकांना चिकट असा वाटला तरी बस, इतकाच पाक आपल्याला पुरेसा आहे. तार वगैरे आणायची नाहीये. तर गॅस मी बंद केलेला आहे. पाक आपण थोडा थंड व्हायला ठेवूया. तोपर्यंत आपण गुलाबजाम तयार करूया. तर ज्या आकाराचे गुलाबजाम तुम्हाला हवे आहेत
तेवढा आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे. आता आपण स्टफिंगचे गुलाबजाम बनवणार आहोत. त्यासाठी मी गोळा थोडासा मोठा घेतलेला आहे. बघा असा गोल गोळा करून घेतल्यावर मध्ये बोटाने आपल्याला खड्डा करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत गुलकंद. तुम्हाला आवडत असलेल्या कोणत्याही ब्रँडचं गुलकंद तुम्ही घेऊ शकता. अगदी थोडंसं आपल्याला गुलकंद घ्यायचंय. खूप जास्त असं स्टफ करायचं नाहीये. कारण आपल्याला फक्त त्याची टेस्ट हवी आहे. गुलकंद सुद्धा गोड असतं. त्यात पाकातला आपला गुलाबजाम त्यामुळे खूप जास्त गोड लागू शकतं. म्हणून फक्त चवीपुरती इतकंच गुलकंद मी टाकलंय. वरतून थोडंसं पीठ लावून ते सील करून आता आपल्याला हे गोल असं छान वळून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित हा गुलाबजाम वळला जातो. अजिबात वरतून क्रॅक वगैरे काही येत नाही. तरी हा आपण स्टफिंगचा बनवतोय, तर थोडंसं तुम्हाला वळायला असं वाटू शकतं, की ह्याला थोडे क्रॅक जात आहेत. पण अगदी ह्याचे तुम्ही साधे गुलाबजाम बनवले कुठलेही न स्टफिंग करता, तर अगदी पटापट ते वळले जातात. आता बाकीचे सुद्धा मी असेच भरून घेते. तर इकडे बघा मी मोठे 7-8 असे हे गुलाबजाम स्टफिंगचे बनवून घेतलेले आहेत आणि लहान असे साधे आपले ज्याच्यात काही स्टफिंग केलेली नाहीये असे 7-8 गुलाबजाम ठेवलेत. तर टोटल ह्याचे 22 ते 23 इतके गुलाबजाम होतात. तेल मी गरम करायला घातलं होतं. आता यामध्ये आपण घालत आहोत 2 चमचे तूप. तुम्हाला जर पूर्ण तुपात गुलाबजाम तळायचे नसतील, तर ही ट्रिक तुम्ही फॉलो करू शकता. तेलामध्ये थोडंसं 2 मोठे चमचे तूप घातलं, तर त्याला छान असा तुपाचा एक स्वाद येतो आणि गुलाबजाम तुपात तळल्यासारखे वाटतात. तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं नाहीये. मीडियम तेल गरम झालं, की त्यामध्ये आपल्याला गुलाबजाम सोडायचे आहेत. एका वेळेला खूप जास्त गुलाबजाम सुद्धा आपल्याला तेलात सोडायचे नाहीयेत. नाहीतर गुलाबजाम फुलायला तेवढी जागा राहत नाही आणि आपल्याला तेल गुलाबजाम तळताना खेळतं असं राहिलं पाहिजे. आपल्याला व्यवस्थित चमच्याने तेल ढवळता आलं पाहिजे. त्यामुळे खूप जास्त गुलाबजाम एकाच वेळेला आपल्याला तळायचे नाहीयेत. ज्या आकाराचं तुम्ही भांडं घेतलं असेल त्या हिशोबाने गुलाबजाम सोडायचे आहेत. तर बघा सुरुवातीला गुलाबजामला झारा न लावता साईडचं जे तेल आहे तेच आपल्याला फिरवायचं आहे. एकदा की गुलाबजाम थोडे तेलात सेट झाले असं वाटलं, थोडासा हलका असा गुलाबी रंग यायला सुरुवात झाली, की मग तुम्ही आरामात झाऱ्याने ते अलटी-पलटी करू शकता किंवा चमच्याने फिरवू शकता. तर बघा सुरुवातीचे 1-2 मिनिटं मी असेच चमच्याने तेल वरच्या साईडून गुलाबजामवर उडवत, वरती सुद्धा छान त्याला असा हलकासा रंग चेंज झालेला आहे. गुलाबजामच्या वरच्या साईडनी असं जर चमच्याने तुम्ही तेल सोडत राहिलात, जशी आपण पुरी तळतो, तर काय होतं वरची साईड सुद्धा अगदी सेम कलरनी तळली जाते. नाहीतर बऱ्याच वेळेला एका साईडून गुलाबजाम जास्त तळलेले दिसतात आणि वरच्या साईडून थोडे कच्चे वाटतात. तर बघा आता हे छान सेट झाले आहेत. मी झाऱ्याने आता ह्याच्यावरती तेल सोडत आहे. असं पटापट वरतून आपल्याला तेल सोडायचं आहे, म्हणजे रंग एकसारखा सगळ्या बाजूंनी येतो. आता इथे 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि या गुलाबजामला छान असा रंग आलेला आहे. एकही गुलाबजाम तेलात फुटलेला नाहीये. आपण एवढं त्याला स्टफ केलेलं आहे, तरी सुद्धा तो तेलात अजिबात विरघळलेला नाहीये किंवा फुटलेला नाहीये. थोडेसे वरती तुम्हाला याला दिसत असतील अशा चुण्या आल्यासारख्या, पण आपल्याला स्टफिंग आतमध्ये असल्यामुळे व्यवस्थित जोर देऊन आपण ते वळलेले नाहीयेत. पण तरी सुद्धा अगदी खूप छान तयार झालेले आहेत. आता हे मी एका ताटात काढून घेते आणि थोडेसे हलकेसे थंड झाले, की मग याला आपल्याला पाकात टाकायचं आहे. तोपर्यंत आपण जे साधेवाले गुलाबजाम आहेत, ज्याच्यात मी स्टफ केलेलं नाहीये, ते गुलाबजाम आपण तळून घेऊया. आता गुलाबजामची दुसरी बॅच तळताना तेल हे खूप गरम झालेलं असतं. तर अशा वेळेला 1 मिनिटभर गॅस बंद करून मग पुन्हा आपल्याला मीडियम फ्लेमवरती ठेवून किंवा लो फ्लेमवरती ठेवून दुसरी बॅच सोडायची आहे. नाहीतर काय होतं, की दुसऱ्या बॅचचे गुलाबजाम तुम्ही लगेचच त्या तेलात सोडले तर ते खालच्या साईडून पटकन करपले जातात. त्यामुळे तेल थोडंसं आपल्याला टेम्परेचर तेलाचं आधी डाऊन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरी बॅच तळायची आहे. तर हे गुलाबजाम सुद्धा असेच मी तळून घेते. टोटल 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि आता हे गुलाबजाम तुम्ही बघू शकताय. बिलकुल एकही त्याच्यावरती कुठलीही चीर वगैरे अशी दिसत नाहीये. छान असे हे गुळगुळीत गुलाबजाम तयार झालेले आहेत. तर आता ह्याला आपण पाकात टाकून घेऊयात. सुरुवातीला जे आपण स्टफिंग केलेले गुलाबजाम आहेत, ते पाकात सोडूयात. गुलाबजाम तळल्यानंतर लगेचच ते गरम पाकात टाकायचे नाहीयेत आणि पाक जो आपण बनवलेला असतो, तो सुद्धा अगदी गरम नकोय.
कारण की जर तुम्ही अगदी गरम गरम पाकात गरम गरम गुलाबजाम तळलेले घातलात तर त्याचा थोडासा असा लगदा झाल्यासारखा होऊ शकतो. खाताना खूप जास्त असा गोळा गोळा तोंडात होतोय असं तुम्हाला वाटू शकते. त्यामुळे जर तुम्ही अगदीच कडकडीत तेलात तळलेले गुलाबजाम डायरेक्ट पाकात टाकणार असाल तर तसं करू नका. आधी थोडा वेळ त्याला कोमट होऊ द्यात आणि मग पाकात टाकायचे. तर बघा इथे छान 1 ते दीड तास पाकात हे गुलाबजाम मुरवून घेतलेले आहेत. जे या साईडला मोठे दिसतायत ते स्टफिंगचे गुलाबजाम आहेत आणि हे जे या साईडचे आहेत ते साधे गुलाबजाम आहेत. तर एक आता हा स्टफ केलेला आपण जो गुलकंद स्टफ केलेला गुलाबजाम आहे तो आपण तोडून बघूयात. अगदी छान सॉफ्ट आणि रसरशीत आतपर्यंत पाक ह्याच्यात मुरलेला आहे आणि आतमध्ये जे आपण स्टफिंग केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकताय. अगदी छान व्यवस्थित आहे तसं आहे. फुटून फुटून बाहेर वगैरे अजिबात आलेलं नाहीये किंवा गुलाबजाम तळताना सुद्धा अजिबात गुलाबजाम फुटलेला देखील नाहीये. आणि जो आपण पाक केलाय तो सुद्धा यामध्ये अगदी छान व्यवस्थित मुरला गेलेला आहे. असा गुलाबजाम दाबून बघितला तर त्याच्यातून पाक बाहेर येताना आपल्याला दिसतोय. तर आपले हे गुलाबजाम इथे तयार झालेले आहेत. या रक्षाबंधनला नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तुमच्या भावाला नक्कीच आवडतील. येणारे सण सुद्धा सणावारांचे आपले दिवस चालू होत आहेत. तर गोडाचे पदार्थ हे घरात बनतातच बनतात. तर त्यावेळेला एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही कधी असे गुलाबजाम ट्राय केले आहेत का स्टफवाले? तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन युनिक रेसिपीसोबत. नमस्कार.